लग्नाला नकार दिला म्हणून राजगुरुनगर शहरात नात्यातील तरुणानं बाथरूम मध्ये 20 वर्षीय युवतीवर केला चाकू हल्ला। मुलीला वाचवण्यासाठी गेलेल्या आईवरही वार। आरडाओरडा झाल्यानंतर मदतीला आलेल्या शेजारी नागरिकांवरही हल्ला। पडाळवाडी येथील गणेश रेसिडेन्सी मध्ये शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास धक्कादायक घटना। एकतर्फी प्रेमातून युवतीसह तिघांवर चाकू हल्ला केल्यानंतर हल्लेखोर शुभम अनिल खांडके यानं स्वतः गळा कापून घेतला। चाकू हल्ल्यात 20 वर्षीय युवती गंभीर जखमी। हल्लेखोर शुभम खांडके याची प्रकृती चिंताजनक। युवतीसह आरोपीवर भोसरी येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू। 6 महिन्यानंतर महिलेच्या शवविच्छेदन अहवालानुसार खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल। चास कमानच्या डाव्या कालव्यात कुजलेल्या अवस्थेतील 30 वर्षीय महिलेचा आढळला होता मृतदेह। महिलेची ओळख पटविणे पोलिसांपुढे मोठे आव्हान। तीस वर्षीय मृत महिलेची ओळख पटवून देणाऱ्यास 25,000 रुपयांचे बक्षीस। तपास अधिकारी तथा खेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रभाकर मोरे यांची माहिती। पैंजण, रिंग आणि ड्रेसवरून ओळख पटविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। चाकण MIDCतील बॉस इंडिया फाउंडेशन तर्फे सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत पाईट, कडूस, कनेरसर, राजगुरुनगर, किवळे, कुरकुंडी, कोहिंडे, बुद्रुक, पाळू, आंबोली, डेहने, वाडा, चास, वेताळे आणि वाशेरे या 15 गावातील शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप। CSR अंतर्गत बॉश फाउंडेशनच्या वतीने चेस, खो खो, बॅडमिंटन, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, फुटबॉल, व्हॉलीबॉल, लॉंग जंप, क्रिकेट आणि लेझिम आदी जिल्हा आणि राज्यस्तरीय खेळांचे साहित्य शाळांना उपलब्ध। बॉस इंडिया फाउंडेशनचे प्रतिनिधी रोहित बलुरे, माजी उपसरपंच जयसिंग दरेकर, युवक संघटक युवराज बंदावणे, सेवा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष किसन गारगोटे आणि विश्वजित दांगट यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मिळाले साहित्य। पाईटच्या पापळवाडी परिसरात मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याचा हल्ला। मेंढपाळाची 9 महिन्यांची घोडी बिबट्यानं केली फस्त। पाईट परिसरात बिबट्याची दहशत वाढली। वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची केली मागणी। नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मेंढपाळाची धडपड। शहीद राजगुरू भगतसिंग सुखदेव यांना अभिवादन करण्यासाठी खेड तालुक्यातील राजगुरू प्रेमी शहीद दिनानिमित्त पंजाबला रवाना। 23 मार्च रोजी शहीद दिनी फिरोजपूर येथे क्रांतीवीरांना देणार मानवंदना। पुणे रेल्वे स्थानकावरून शुक्रवारी झाले रवाना। देवरकर हॉलिडेजच्या वतीने आयोजित खास क्रांती तीर्थयात्रा। केंद्र शासनाच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत राज्यातील गड किल्ले आणि पर्यटन स्थळांचा विकास होणार। पुणे जिल्ह्यातील निमगाव, खंडोबा, श्री क्षेत्र भीमाशंकर, सिंहगड, जेजुरी, राजगड, शिवनेरी, लेण्याद्री आणि दार्याघाट अशा 8 ठिकाणी रोपवे सुविधा। रोपवेची कामे राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापनामार्फत कार्यान्वित करण्यास राज्य शासन सहकार्य करणार। आळंदी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी कैलास केंद्रे यांची पदोन्नती। लातूर महापालिकेत उपायुक्त पदी मिळाली पदोन्नती। माधव खांडेकर आळंदी नगर परिषदेचे नवे मुख्य अधिकारी। पुणे नाशिक महामार्गावर कुरळी गावच्या हद्दीत स्पायसर चौकात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक। दुचाकीवरील गौतम निवृत्ती कांबळे यांचा मृत्यू तर मुकेश गायकवाड गंभीर जखमी। अपघातानंतर वाहन चालक पसार। म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकसभेत चालवला शेतकऱ्यांचा असूड। सोयाबीन, कांदा आणि कडधान्याबाबतच्या सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर ठेवलं बोट। केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांवर केलं टीकास्त्र। अर्थसंकल्पीय अधिवेशनात शुक्रवारी खासदार डॉक्टर कोल्हेंचं आक्रमक भाषण।